वडखळ नाक्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला असून लोकप्रतिनिधींचं याकडे दुर्लक्ष होतानाच दिसून आलंय। पावसाळ्यात दरवर्षी खड्ड्यांचा सामना करूनच रस्त्यांवरून प्रवास करावा लागतोय आणि याचीच प्रचिती या वर्षी देखील दिसत असून वडखळ नाक्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने हे खड्डे चुकवताना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। एसटी बस किंवा इतर वाहनातून प्रवास करताना होडीत बसल्याचा अनुभव या ठिकाणी येत आहे। या समस्येकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांकडून हे बोललं जात आहे। तर वडखळ ते कांदलेपाडा या 1.5 किलोमीटरच्या अंतरापर्यंत 6-7 वर्षांपूर्वी टाकलेले पेव्हर ब्लॉक खराब अवस्थेमध्ये झाले असल्याने चालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे। तसेच बोरीफाटा ते वडखळ एसटी बस स्थानकापर्यंत डांबरीकरणाचा रस्ता बनवण्यात आला होता, मात्र या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे अपघाताचा धोका देखील निर्माण झाला असून पडलेल्या या खड्ड्यांमुळे संबंधित खात्याने दुर्लक्ष केलं असून खड्डे बुजवण्याचा मुहूर्त शोधताय की काय असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांकडून आणि प्रवाशांकडून विचारला जात आहे। या खड्ड्यातून प्रवास करताना दुचाकी वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते, त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून खड्डे चुकवत प्रवास करताना नजरहटी दुर्घटना घटी अशी अवस्था आता निर्माण झाली आहे। या खड्ड्यातून प्रवास करताना वाहन चालकांना वाहने कूर्म गतीने चालवावी लागत असल्याने वाहतूक कोंडीची देखील समस्या निर्माण झाली आहे। तर हे सदरचे पडलेले खड्डे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन लवकरात लवकर बुजवण्याची मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी वर्गांकडून आता केली जात आहे।